नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागात बाहेर अनिश फार टेन्शनमध्ये बसलेला असतो. तिथे तोरणे येतात आणि अनिशला म्हणतात, अरे अनिश, तू इथं काय करतोयस? जा लवकर घरी, आधीच उशीर झालाय. जा जाऊन बघ काय गोंधळ झालाय घरी ते. अनिश घाबरतो आणि म्हणतो की म्हणजे घरात पण सगळ्यांना कळालं का? तोरणे म्हणतात, कळालं का म्हणजे? अरे तो जना म्हणत होता. तर अनिश त्याच्यावरती ओरडतो आणि म्हणतो, तोरणे तुम्ही जरा शांत बसा, आमच्या घरच्या गोष्टींमध्ये ना खूपसच जाऊ नका, कळलं ना? आम्ही आमचं काय ते पाहून घेऊ. असं म्हणत रागातच अनिश तिथून निघून जातो. तोरणे म्हणतात, हे माझगावकर ना सगळे एकसारखेच आहेत, जरा काही बोलायला गेलं की व्हस्कीने अंगावरती धावून येतात. तर इकडे घरी आपण असं पाहतो की भैरवी राधाबाईंना औषध देते आणि म्हणते की मामी, हे एवढं औषध लावा, लवकरच ते बरे होतील, डॉक्टर सुद्धा येतीलच आता थोड्या वेळात. पुढे ती संयमीला म्हणते की समाज जा ना, सगळ्यांसाठी चहा कर आणि खायला काहीतरी घेऊन ये. राधाबाईंनी म्हणतात की सूनबाई कशाला करते आमच्यासाठी एवढं? आधीच आम्ही त्या देव माणसाला एवढा त्रास दिलेला आहे, आता ते जर आले आणि त्यांनी जर आम्हाला इथं पाहिलं ना तर ते आमच्यावरती खूप ओरडतील. तर भैरवी म्हणते, मामी काळजी करू नका तुम्ही, मी आहे ना आणि डॉक्टर येतीलच आता. तेवढ्या तिथे अनिश येतो आणि रागारागात म्हणायला लागतो की तुम्ही ते काय करतात येत. पुढे तो भैरवीला म्हणतो की भैरवी, अगं हे इथं काय करतात येत. भैरवी अनिशला शांत करत म्हणते की अनिश हे बघ शांत हो, माझ्या गाडीचा ॲक्सिडेंट झाला, त्यांचा धक्का यांना लागला आणि ते खाली पडली, त्यामुळे मी त्यांना इथं घरी घेऊन आली आहे. हे बघ तू काही काळजी करू नकोस, बाबा आले की मी काय सांगायचं ना ते सगळं काही सांगल, पण प्लीज आता तू त्यांच्यावरती काही बोलू नकोस, ओरडू नकोस. तितक्यात अनिशला तुषारचा फोन येतो. तुषारला तो म्हणतो की हे बघ तुषार, मी तुला नंतर फोन करतो, आता घरात जरा प्रॉब्लेम झालाय, हे बघ मी तुला नंतर सांगेल, पण जे झालं ना ते एका अर्थी बरंच झालं, तेवढंच मला थोडा वेळ विचार करायला मिळेल. असं म्हणून फोन कट करतो. आता अनिशला फार टेन्शन आलेलं असतं. मित्रांनो बघा, मी कालच्याच भागात म्हटलं होतं की हा अनिश आता जास्त पैसे कमवण्याच्या नादामध्ये कुठेतरी पैसे गुंतवल आणि खूप मोठा प्रॉब्लेम क्रिएट करेल, आणि अगदी तसंच झालेलं आहे. तर इकडे आता बाहेर देसाई, तोरणे, सातपुते हे सगळेजण आता अशोक मामांच्या घरी राधा मामी आणि किशा भाऊ आलेले याबद्दल चर्चा करत असतात. अशोक मामांना मात्र याबद्दल काही कल्पना नसते. आता हे तिघंजण अशोक मामांना सांगायचा प्रयत्न करतात, पण अशोक मामा त्यांच्यावरती उलटतात आणि त्यांनाच बडबड करू लागतात की तुमचं काय आमच्या घरामध्येच लक्ष असतं का? हां, काय काम आहे तुमचं? सगळेजण का असे गोळा झालेत? हां, मला माहिती आहे, तुम्हाला आता गणपतीसाठी वर्गणी हवी असेल ना, त्यासाठीच तुम्ही तर तुमची मिटिंग भरवली, असं तसं म्हणू लागतात. तर आता हे तिघंजण म्हणतात की अहो घरी जाऊन बघा काय गोंधळ झालाय ते. अशोक मामा आता घरी येतात. आता हे तिघंजण पण त्याच्या पाठीमागे येतात. जनार्दन दरवाजातच उभा असतो. अशोक मामा त्याच्यावरती ओरडतात आणि म्हणतात, काय या, परत जर आमच्या घरात डोकावलं ना तर याद राखा, चला व्हा बाजूला. असं म्हणून ते जनार्दनला बाजूला करतात. पुढे अशोक मामा दरवाजा उडून आतमध्ये जातात, तर समोर आता राधाबाईंनी आणि किशा भाऊला मात्र पाहून त्यांना धक्का बसतो. आता हे आतमध्ये येतात, त्यांच्या पाठीमागे हे सोसायटीमधले पण येतात. अशोक मामा मोठ्यानेच म्हणतात की हे दोघं जण इथं काय करतात येत. भैरवी मात्र आता थोडी घाबरलेली असते. अशोक मामा मोठ्या आवाजातच म्हणतात की भैरवी, मी तुला विचारतोय, हे दोघं जण इथं काय करतात येत. भैरवी म्हणते की हे बाबा बाबा, तुम्ही जरा शांतपणे ऐकून घेता का? ते काय झालं, माझ्या गाडीचा धक्का ह्यांना लागला आणि ते खाली पडले, त्याच्यामुळे मी त्यांना इथं घेऊन आली. अशोक मामा तिच्यावरती ओरडतात, तिला बाजूला घेऊन म्हणतात, अगं पण त्यांना इथं घेऊन यायची काय गरज होती? हॉस्पिटलला घेऊन जायचं ना मग. तर भैरवी म्हणते की अहो बाबा, मी तेच करणार होते, पण तुम्ही या दोघांची हालत बघताय ना, राधा मामींच्या अंगात तर त्राण पण राहिलं नाहीये. असं वाटतं की 2-3 दिवस ते उपाशीत, त्यांनी काही खाल्लेलं पण नाहीये, म्हणून मी त्यांना इथे घरी घेऊन आली आहे. हे बघा आता डॉक्टर येतीलच, डॉक्टर त्यांच्यावर उपचार करतील, मग ते जातील ना घरी निघून. अशोक मामांना मात्र भैरवीने त्या दोघांना घरी आणलेलं अजिबात आवडलेलं नसतं. तर दुसरीकडे आपण असं पाहतो की तुषार मात्र आता टेन्शनमध्ये आलेला असतो. तुषारने पण पैसे अडकवलेले असतात आणि त्याचे पैसे सुद्धा तो एक माणूस घेऊन पळून गेलेला असतो. आता तुषारला त्या गोष्टीचं फार टेन्शन येतं. तिथे आता ईश्वर काका येतात आणि तुषारशी बोलू लागतात. तुषार रागातच म्हणतो, काय आता तुमचं? तर ईश्वर काका म्हणतात की मला तुझ्याशी बोलायचंय. तुषार म्हणतो, तुम्हाला दिसत नाही का, मी पण कामामध्ये बिझी आहे. तर ईश्वर काका म्हणतात, हे बघ रे, तुझं तर काम नेहमीच महत्त्वाचं असतं, तू नेहमीच बिझी असतो, पण माझं पण बोलणं जरा महत्त्वाचं आहे ना. तुषार म्हणतो, हो बाबा, तुम्हाला कळत कसं नाही आहे, मी किती टेन्शनमध्ये येते. हे बघा, मी तुम्हाला जरा स्पष्टपणे सांगते, तुम्हाला ना गावाला जायलाच हवं होतं. एकतर खर्च खूप वाढलाय, तुमच्या औषधांचा खर्च, आता तुमच्यावर लक्ष ठेवण्यासाठी मला फुल डेसाठी एक मेड ठेवावी लागणार आहे, तिचा पगार, ह्या सगळ्या गोष्टींचं आता मला टेन्शन आलेलं आहे. ईश्वर काका म्हणतात, अरे तुला नक्की कोणत्या गोष्टीचं टेन्शन आलंय? आधी पण सगळ्या गोष्टी सुरळीत चालू होत्या ना. तर तुषार म्हणतो की हे बघा बाबा, आधीच्या गोष्टी ह्या वेगळ्या होत्या. आधी तुम्ही नोकरी करत होतात, आता तुम्ही रिटायर झाल्यात, त्यामुळे सगळ्या गोष्टींचा भार हा माझ्यावरती आलेला आहे. ईश्वर काका म्हणतात, तुझ्या काही पैशांचा प्रॉब्लेम झालाय का रे? तुषार म्हणतो की हो, मी एका माणसाकडे माझे पैसे गुंतवले होते, तो माणूस आता ते पैसे घेऊन पळाला. हे ऐकल्यावरती ईश्वर काकांना धक्काच बसतो. ते घाबरत म्हणतात की अरे किती पैसे गुंतवले होते सांग मला, खूप पैसे गुंतवले होते का? तुषार म्हणतो, मी फार पैसे नव्हते गुंतवले, पण अनिशने खूप मोठी रक्कम गुंतवली होती. तो मुलगा आम्हाला डबल पैसे करून देणार होता, पण आता अनिशचं खूप मोठं नुकसान झालंय. हे ऐकल्यावरती ईश्वर काका जोरात खाली बसतात आणि डोक्याला हात लावतात.
तर इकडे आता डॉक्टर येतात. किशा भाऊंना चेक करतात आणि भैरवीला सांगतात की यांची आता सिटी स्कॅन करावं लागेल आणि काही ब्लड टेस्ट पण कराव्या लागतील. पुढे डॉक्टर एका कागदावरती औषधं लिहून देतात आणि भैरवीकडे ती चिठ्ठी देत म्हणतात की ही औषधं एवढी घेऊन या. भैरवी म्हणते ठीक आहे डॉक्टर, तुमची फी किती झाली? तर जनार्दन म्हणतात की भैरवी राहू दे, मी आहे ना, मी पाहून घेईल. तर असं म्हणून आता जनार्दन डॉक्टरांना तिथून घेऊन जातो. आता तिच्या पाठीमागे सगळेजण सोसायटीतील लोक पण जातात. इकडे आता राधाबाईंनी उठतात आणि भैरवीला म्हणू लागतात की भैरवी, हे बघ बाई, आमच्यासाठी काही एवढं सगळं तू करू नकोस. इथे आमच्याकडे दातावर पैसे पण मारायला नाही येत. डॉक्टरांची एवढी फीस आम्ही कुठून देणार? ते टेस्ट वगैरे करायला सांगितले, त्याचे पैसे कुठून देणार? भैरवी म्हणते की मामी तुम्ही काळजी करू नका, मी तुम्हाला घेऊन जाईल हॉस्पिटलला. तर इकडून अशोक मामा भैरवीवरती ओरडत म्हणतात की भैरवी, हे सगळं करायची काय गरज आहे? भैरवी म्हणते की हे बघा बाबा, मला सगळं काही मान्य आहे, पण माझ्या गाडीचा त्यांना धक्का लागला आणि ते पडले. आता जर त्यांना ट्रीटमेंट नाही ना दिली तर मला त्या गोष्टीचं गिल्ट राहील. तुम्ही काळजी करू नका, मी त्यांना हॉस्पिटलला घेऊन जाते. तिथे ट्रीटमेंट झाली की ते निघून जातील ना. पुढे ती अनिशला म्हणते की अनिश, ॲम्ब्युलन्सला फोन करतोस का? तर अनिश मात्र त्याच्याच टेन्शनमध्ये असतो. भैरवी काय बोलते त्याकडे त्याचं अजिबात लक्ष नसतं. भैरवी म्हणते की अरे अनिश, तुला झालंय काय? कुठे हरवलायस? कसला एवढा विचार करतोयस? मी मगाचपासून पाहते, तू जरा डिस्टर्ब दिसतोयस. अनिश मात्र काहीच बोलत नाही. अशोक मामा पण अनिशकडे जरा पाहतात पण काही बोलत नाही. तर इकडे आता बाहेर सोसायटीमधले सगळेजण आता अशोक मामांबद्दल चर्चा करत असतात की पाहिलं का माझगावकर कसे खिसकत होते ते. तर आता देसाई म्हणतात खिसकणार नाही तर काय, अहो जी माणसं त्यांच्या डोळ्यासमोर नको होती ती अचानक अशी त्यांच्या घरामध्ये आल्यावरती ते चिडणार नाही तर काय होणार. तेवढे तिथे आता प्रभूबाई खूप घाबरलेल्या अवस्थेत येतात आणि म्हणायला लागतात की अहो देसाई, माहिती का किती मोठा प्रॉब्लेम झालाय ते? देसाई म्हणतात की आता अजून काय मोठा प्रॉब्लेम झालाय? प्रभूबाई म्हणतात की आपल्या शेजारची सोसायटी, नंदनवन सोसायटी, तिथील तो सरोद्यांचा मुलगा, अहो तो मुलगा पळून गेलाय. देसाई म्हणतात की पळून गेलाय म्हणजे? तर प्रभूबाई म्हणतात की अहो त्या मुलाने खूप जणांचे पैसे घेतले होते, बरं झालं मी त्याच्याकडे पैसे गुंतवले नाहीत ते. तर तोरणे म्हणतात की म्हणजे तुम्ही त्याच्याकडे पैसे गुंतवणार होतात की काय? तर प्रभूबाई म्हणतात की हो ना, तो माझ्या मुलीच्या पाठीमागे लागला होता, म्हणत होता की मला 5 लाख रुपये दे, तुला डबल करून देतो. बरं झालं मी गुंतवले नाही, पण आता बाकीच्यांची मात्र हालत बेकार झाली असणार आहे. देसाई म्हणतात की म्हणजे त्याच्याकडे अजून कुणी पैसे गुंतवले होते का? प्रभूबाई म्हणतात की घ्या, म्हणजे तुम्हाला अजून काहीच माहिती नाही का? अहो माझगावकरांचा मुलगा अनिश आणि गटपल्यांचा मुलगा तो तुषार, या दोघांनी त्याच्याकडे पैसे गुंतवले होते. आता हे ऐकल्यावरती ह्या सोसायटीतील लोकांना पण टेन्शन येतं. तर इकडे घरी अनिश मात्र आता फार टेन्शनमध्ये असतो. त्याला काय करावं काही सुचत नसतं. बहुतेक अशोक मामांनी त्याला नोटीस केलेलं आहे की नक्कीच याचा काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे. अशोक मामा आतमध्ये येतात आणि त्याच्याकडे पाहू लागतात. अनिश त्यांना पाहतो आणि प्रचंड घाबरतो. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथे संपतो. आता उद्याच्या भागात आपण असं पाहणार आहोत की आता दारावरची बेल वाजते. भैरवी जाऊन दरवाजा उघडते तर राधाबाईंनी आलेले असतात. त्या फार घाबरलेल्या असतात. आता त्यांना पाहून इराई शान दोघंजण मोठ्याने ओरडतात की मामी आजी. अशोक मामा सुद्धा परत एकदा त्यांना धक्का लागल्यासारखं त्यांच्याकडे पाहू लागतात. तर मित्रांनो, उद्याच्या भागात आता कळेल की नक्कीच किशा भाऊंचं काय झालं आणि काय नाही ते, आणि त्याचबरोबर अनिलचं पुढं काय होणार आहे तेही कळेल. तर आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.